पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम करिंथकरास लिहिलेले पहिले पत्र अध्याय 14 मराठी. करिंथकरास पहिले पत्र अध्याय 14. करिंथकरास पहिले पत्र अध्याय 14. परमेश्वराचे संदेश देण्याचे व भाषा बोलण्याचे दान. प्रीती हे तुमचे ध्येय असू द्या, तरी आध्यात्मिक दानांची आणि विशेषतः तुम्हास संदेश सांगता यावा अशी प्रबळ इच्छा बाळगा. कारण भाषा बोलणारा मनुष्यांबरोबर नव्हे, तर परमेश्वराबरोबर बोलतो. ते मनुष्याला समजत नाही, तो आत्म्याने गूढ गोष्टी सांगतो. संदेष्टा हा मनुष्यास उन्नती, बोध व सांत्वन होण्यासारखे बोलतो. भाषा बोलणारा स्वतःचीच उन्नती करतो, संदेष्टा मंडळीची उन्नती करतो. तुम्ही सर्वांनी भाषा बोलाव्या हे मला बरे वाटते, तरी विशेषतः तुम्ही संदेश द्यावा अशी माझी इच्छा आहे. कारण मंडळीच्या वृद्धिप्रित्यर्थ अर्थ न सांगता जो भाषा बोलतो त्यापेक्षा संदेष्टा श्रेष्ठ आहे. बंधुजन हो, असे असल्यामुळे मी तुम्हाकडे येऊन भिन्न भिन्न भाषांनी बोलेन आणि प्रगटीकरणाने, विद्येने, संदेशाने किंवा शिक्षणाने तुम्हाबरोबर बोलणार नाही, तर मी तुमचे काय हित करीन? पावा, विना असल्या नाद काढणाऱ्या निर्जीव वस्तूच्या भिन्न भिन्न नादात भेद करून न दाखविल्यास पाव्याचा नाद कोणता, विनेचा नाद कोणता हे कसे समजेल? तसेच कर्णाही अस्पष्ट ध्वनी काढील, तर लढाईस जाण्याची तयारी कोण करील? त्याप्रमाणे तुम्हीही अमुक एका वाणीने स्पष्ट भाषण न केले, तर जे बोलला ते कसे कळेल? तुम्ही वाऱ्याबरोबर बोलणारे असे व्हाल. जगात भाषांचे बहुत प्रकार असतील, तरी एकही अर्थरहित नाही. यास्तव मला भाषेचा अर्थ समजत नाही, तर बोलणाऱ्याला मी बरोबर असा होईल आणि बोलणारा मला बरोबर असा होईल. तर जे तुम्ही आध्यात्मिक दानाविषयी उत्सुक आहात, ते तुम्ही मंडळीच्या उन्नतीसाठी ती दाने विपुल मिळावी म्हणून खटपट करा. भाषा बोलणाऱ्याने आपला अर्थ सांगता यावा म्हणून प्रार्थना करावी. कारण जर मी अन्य भाषेत प्रार्थना करतो, तर माझा आत्मा प्रार्थना करतो, पण माझ्या बुद्धीचा कोणास उपयोग होत नाही. तर मग मी प्रार्थना आत्म्याच्या सामर्थ्याने करणार व बुद्धीच्या सामर्थ्यानेही करणार. मी स्तोत्रगान आत्म्याच्या सामर्थ्याने गाणार व बुद्धीच्या सामर्थ्यानेही गाणार. तू केवळ आत्म्याने धन्यवाद केला, तर जो अशिक्षित लोकांपैकी आहे तो तुझ्या परमेश्वराचे उपकार स्मरण करण्याला आमेन कसे म्हणेल? कारण तू जे बोलतोस ते त्याला समजत नाही. तुझे परमेश्वराचे उपकार स्मरण चांगले असेल, तरी त्याने दुसऱ्याची वृद्धी होत नाही. तुम्हा सर्वापेक्षा मी अधिक भाषा बोलतो, म्हणून मी परमेश्वराचे आभार मानतो. तथापि मंडळीत अन्य भाषेने 10,000 शब्द बोलावे यापेक्षा मी दुसऱ्यास शिकवण्यासाठी 5 शब्द स्वतः समजून उमजून बोलणे हे मला आवडते. बंधुजन हो, बालबुद्धीचे होऊ नका. दुष्टपणाबाबत तान्ह्या मुलासारखे आणि समजूतदारपणाबाबत प्रौढ असे व्हा. नियमशास्त्रात लिहिले आहे की परभाषा बोलणाऱ्या लोकांच्या द्वारे व परकी मनुष्यांच्या ओठांनी मी या लोकांबरोबर बोलेन. तथापि तेवढ्याने ते माझे ऐकणार नाहीत, असे प्रभू म्हणतो. यास्तव विश्वास ठेवणाऱ्यासाठी नव्हे, तर विश्वास न ठेवणाऱ्यासाठी भिन्न भिन्न भाषा ह्या चिन्हादाखल आहेत. संदेश हा विश्वास न ठेवणाऱ्यांसाठी नव्हे, तर विश्वास ठेवणाऱ्यांसाठी आहे. सगळी मंडळी एकत्र जमली असता
सर्वच लोक निरनिराळ्या भाषा बोलू लागले आणि अशिक्षित किंवा विश्वास न ठेवणारे लोक आत आले, तर तुम्ही वेडे आहात असे ते म्हणणार नाही काय? परंतु सर्वच जण संदेश देऊ लागले असता कोणी विश्वास न ठेवणारा किंवा अशिक्षित मनुष्य आत आल्यावर सर्वांकडून त्याच्या पापाविषयी त्याची खात्री होते, सर्वांकडून त्याचा निर्णय होतो, त्याच्या अंतःकरणातील गुप्त गोष्टी प्रगट होतात. म्हणून तो उपडा पडून परमेश्वराचे वंदन करील व परमेश्वराचे वास्तव्य तुम्हामध्ये खचित आहे असे बोलून दाखवेल. उपासनेत सुव्यवस्था असण्याची आवश्यकता. उपासनेत सुव्यवस्था असण्याची आवश्यकता. बंधुजन हो, तर मग काय? तुम्ही एकत्र जमता तेव्हा तुम्हामधील कोणाजवळ स्तोत्र, कोणाजवळ शिक्षण, कोणाजवळ प्रगटीकरण, कोणाजवळ भाषा, कोणाजवळ तिची व्याख्या असे असावे. सर्व काही उन्नतीसाठी आहे. भाषा बोलणे आहे तर त्या बोलणारे दोघे किंवा पराकाष्ठा तिघे यापेक्षा अधिक नसावे व त्यांनी त्या अनुक्रमे बोलाव्या आणि एकाने अर्थ सांगावा. परंतु अर्थ सांगणारा नसला तर त्याने मंडळीत गप्प राहावे, स्वतःबरोबर व परमेश्वराबरोबर बोलावे. संदेश देणाऱ्या दोघांनी किंवा तिघांनी बोलावे आणि इतरांनी निर्णय करावा. तरी बसलेल्या इतरांपैकी कोणाला काही प्रगट झाले तर बोलणाऱ्याने उगेच राहावे. सर्वांस शिक्षण मिळेल व सर्वांस बोध होईल असे तुम्हा सर्वांस एकामागून एक संदेश देता येईल. संदेष्टांचे आत्मे संदेष्टांच्या स्वाधीन असतात, कारण परमेश्वर अव्यवस्थेचा नाही तर शांतीचा आहे. तसेच तो पवित्र जनांच्या सर्व मंडळात आहे. स्त्रियांनी मंडळात उगेच राहावे, त्यास बोलण्याची परवानगी नाही. नियमशास्त्रही सांगते त्याप्रमाणे त्यांनी अधीन असावे. त्यास काही माहिती करून घेण्याची इच्छा असली तर त्यांनी आपल्या नवऱ्यास घरी विचारावे. स्त्रीने मंडळीत बोलावे हे लाजेचे आहे. परमेश्वराचे वचन तुम्हापासून चालू झाले काय? अथवा ते केवळ तुम्हाकडे आले काय? जर कोणी स्वतःला संदेष्टा किंवा आध्यात्मिक दान प्राप्त झालेला असे मानतो, तर जे मी तुम्हास लिहिले ते प्रभूची आज्ञा आहे असे त्याने समजावे. तसे कोणी समजत नसल्यास न समजो. यास्तव बंधुजन हो, तुम्ही संदेश देण्याची प्रबळ इच्छा बाळगा व भिन्न भिन्न भाषा बोलणे मना करू नका. सर्व काही साजेल असे व व्यवस्थितपणे होऊ द्या.